नमस्कार, मी गुणवंत दांगट। मी सध्या कुर्ला स्टेशन परिसरातील बेस्ट स्थानकाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रोज रहदारीचा असणारा हा बस डेपो आज या ठिकाणी शुकशुकाट दिसतंय। तर एकही बस या बस स्थानकामध्ये दिसत नाही आहे। त्याचं कारण असं आहे की काल रात्री 9:30च्या सुमारास एक बस भरधाव वेगाने समोर जवळच्याच असणाऱ्या या बुद्ध कॉलनीमध्ये घुसलेली आहे आणि त्या बसने अनेकांना चिरडलेला आहे आणि यामध्ये 49 नागरिक जखमी झालेले आहेत। त्यापैकी 6 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा सकाळचा परिसर आहे आणि सकाळी मुंबईकर असतील, हे चाकरमानी असतील, येथील बस पकडण्यासाठी रोज गर्दी करत असतात। मात्र आत्ता सध्या एकही बस या ठिकाणी दिसत नाही आहे। तर दुसरीकडे जी रिक्षा आहे, ते रिक्षा स्टँड आहे, त्या इथे रिक्षाची गर्दी दिसताना आपल्याला पाहायला मिळते। इथे जे चाकरमानी आहे सध्या बस नसल्यामुळे याच रिक्षामधून जात आहेत, कारण की सध्या काल रात्री मोठा अपघात घडलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथील जी बस आहे ती बस आज बंद केलेली आहे। त्याचबरोबर इथे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी देखील योग्य ती काळजी घेतलेली आहे आणि कुर्ल्यातल्या अनेक भागामध्ये पोलीस छावणीचं रूप या कुर्ला परिसरामध्ये प्राप्त झालेलं आहे। कुर्ला स्टेशन परिसरामध्ये बसचा जो अपघात झालेला आहे नेमकं तो कशामुळे झालेला आहे हे अद्याप अस्पष्ट आहे। मात्र मुंबई पोलिसांनी बसचा चालक याला ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्या जे अपघात झाले त्याची काय कारणं असतील, काय असतील, हे सगळं चौकशी अंती समोर येणार आहे। मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई।